सलग 2 वर्षांपासून जात पंचांनी बहिष्कृत केल्याच्या नैराश्यातनं पुण्यामध्ये एकाने आत्महत्या केली आहे। या प्रकरणी 4 जात पंचांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। साईनाथ नगरमध्ये राहणाऱ्या अरुण नायकू यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली। नायकू हे वीरशैव लिंगायत गवळी समाजातले होते। 2014 साली जात पंचांनी बहिष्कार टाकलेल्या एका मित्राच्या लग्नाला अरुण नायकू यांनी हजेरी लावली होती आणि या मित्राने आंतरजातीय विवाह केल्यामुळे त्याला जात पंचांनी बहिष्कृत केलं होतं। मात्र बहिष्कृत व्यक्तीच्या लग्नात हजेरी लावल्यामुळे जात पंचांनी अरुण नायकू यांच्या परिवाराला देखील वाईट टाकलं। 2 वर्ष जातीबाहेर असल्यानं मला पुन्हा जातीत सामावून घ्या अशी विनंती शनिवारी अरुण नायकू यांनी जात पंचांपुढे केली। त्यावेळी संबंधितांनी त्यांना अपशब्द वापरले। त्यामुळे नैराश्यात आलेल्या अरुण नायकू यांनी आत्महत्या करून स्वतःला संपवलं। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मंदार गुंजारी आहेत आपल्यासोबत। तर मंदार, या जात पंचांवर आता कशा प्रकारे कारवाई होताना दिसते, कुठपर्यंत पावलं पडतायत पोलिसांची? अश्विन, जेव्हापासून गुन्हा नोंद झालेला आहे तेव्हापासून हे 4ही पंच फरार झालेले आहेत असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। खरं तर पोलिसांनी सकाळपासूनच या 4 पंचांचा शोध सुरू केलेला होता, परंतु त्याआधी हे 4ही पंच गायब झाले। पोलिसांचं म्हणणं आहे की पोलिसांनी एक पथक तयार केलेलं आहे, हे पथक या पंचांचा शोध घेत आहे। परंतु हा सगळा प्रकार काही काल किंवा परवाच घडला असं नाही, तर गेल्या 2 वर्षांपासून सुरू होता। परत पंचायतीची बैठक बोलावण्यात आलेली होती, ती पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये त्या ठिकाणी गवळीवाडा आहे त्या ठिकाणी बोलावण्यात आलेली होती, पुणे कॅम्प परिसरामध्ये। परंतु हा सगळा प्रकार 2 वर्षांपूर्वीपासून सुरू होता। काही महिन्यांपूर्वी पुण्यातील खडकी बाजार भागामध्ये देखील अशाच प्रकारे याच समाजाची याच कारणास्तव याच प्रकरणासाठी बैठक बोलावण्यात आलेली होती आणि त्यामध्ये देखील हे जे अरुण नायकू आहेत किंवा ते ज्यांच्या आंतरजातीय विवाहाला उपस्थित राहिले त्यांना त्या ठिकाणी बहिष्कृत करण्यात आलेलं होतं। तेव्हापासून या दोन्ही कुटुंबियांची मागणी होती समाजाकडे, समाजाच्या जात पंचायतीकडे की त्यांना पुन्हा समाजामध्ये घेतलं जावं, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी त्यांना आमंत्रित केलं जावं किंवा त्यांच्या कार्यक्रमांना समाजातील इतर लोकांनी यावं। परंतु असं झालं नाही। परवा तर त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक देण्यात आली आणि त्यामुळे अरुण नायकू रात्रभर बेचैन होते आणि अखेर पहाटे त्यांनी आत्महत्या केली। या सगळ्यानंतर आता जात पंचायतीच्या विरोधातला कायदा करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा जोर धरला जातोय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची या संबंधामध्ये 4 वाजता पत्रकार परिषद देखील आहे। अशा घटना वारंवार समोर येतात, परंतु याबद्दलचा जो कायदा आहे तो होताना दिसत नाही। मंदार, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।